डॉक्युमेंटला तुमचे झालेत का पाहायचं. सर्वात पहिला अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, त्याच्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्स. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स वर एक प्रश्न कंपल्सरी येईल, अकाउंटिंग स्टँडर्ड्स वर एक प्रश्न कंपल्सरी येईल, गुडविलशी रिलेटेड एक प्रश्न कंपल्सरी येईल, त्याचबरोबर ऑडिट स्टँडर्डशी एक प्रश्न कंपल्सरी येतील. साइड बाय साइड इन्कम टॅक्सचा ऍक्ट जो आहे त्याच्यावर सेक्शन 80 वर 1 ते 2 प्रश्न कंपल्सरी येतात. 12वी अकाउंटचा जो शेवटचा चॅप्टर आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, तिथून एक प्रश्न कंपल्सरी येईल. इश्यू ऑफ शेअर्स, रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स, कंपनी ऍक्ट, यातून जवळपास 4 प्रश्न कंपल्सरी येतात. कॉस्ट अकाउंट्स मध्ये प्रोसेस कॉस्टिंग, लेबर कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्टिंग, ओव्हरहेड कॉस्टिंग, हे जेवढेही कॉस्टिंगचे जे चॅप्टर्स आहेत याचे वन लाइनर्स करून टाकायचे आणि याचे फॉर्म्युलेस कव्हर करून जायचं. त्याच्यानंतर 11वीच्या पुस्तकात जीएसटी बद्दल कुठं ना कुठं मेन्शन केलेलं आहे. जीएसटी ऍक्टचे पण आपण खूप सारे व्हिडिओ डिस्कस केला. जीएसटी ऍक्ट वर कंपल्सरी 2 प्रश्न असतील आणि त्यातल्या त्यात 11वीचा जो फायनान्शियल अकाउंटिंग आहे, 11वी 12वीचा मोस्ट ऑफ चॅप्टर फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये येतात आणि फायनान्शियल अकाउंटिंग वर जवळपास 50 पैकी 10 प्रश्न असतील. आता त्यात 10 प्रश्न कशा कशावर असेल, एखाद एक त्यातला प्रश्न लेजरवर असेल, एखाद एक जर्नलवर असेल, एखाद एक जॉईंट व्हेंचरवर असेल, एखाद एक प्रश्न डेप्रिसिएशनवर असेल, कुठूनही असू शकतो. मागच्या 40 ते 50 सेकंदामध्ये जेवढ्याही पोर्शनची नावं मी घेतलेले आहेत ते एका कागदावर नोट डाऊन करा आणि सेशन संपल्यानंतर 5 ते 10 मिनिट व्यवस्थित अनालाइज करा की ह्याच्यातलं कोणतं पार्ट आपलं झालेलं आहे. ऑल राईट, दॅट्स इट. एवढं बोलून मी आजचं सेशन संपवतो.